मयुरेश्वराच्या पुण्यभूमीमध्ये म्हणजे मोरगावमध्ये गाठावरील पहिले बिनजोडचे मैदान आयोजित करण्यात आलेले आहे। सर्वप्रथम 29 तारखेला झालेल्या दुर्घटनेमध्ये स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांना शर्यत ग्रुप मोरगावतर्फे प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि येणाऱ्या 9 तारखेला मोरगाव पंचकृषीमध्ये गाठावरील पहिलेच बिनजोडचे मैदान आयोजित करण्यात आलेले आहे। मैदानाचे नियम काय असतील? मैदानाचे नियम जसे मुंबईला असतात तसेच इथं पण नियम आहेत। जसे फाटीचा आतमधला अंतर मुंबईचंच आहे आणि जसा पल्ला पण मुंबईला असतो तेवढाच पल्ला पण आहे आणि दोन्ही साईडला बॅरिकेड वगैरे सगळं व्यवस्थित लावणार आहे आम्ही 9 तारखेला। पल्ला साधारण किती फूट आहे? जसा की मुंबईला असतो ना तशा प्रमाणात इथं पण पल्ला आहे। मुंबईमध्ये जसे बिनजोडचे मैदान आयोजित केले जाते त्याच नियमाटीनुसार हे मोरगावमधील देखील बिनजोडचे मैदान होणार आहे। याची सर्व गाडा मालकांनी, चालकांनी, शौकीनांनी नोंद घ्यावी। फाटीचे अंतर साधारणतः 1100 फूट असणार आहे आणि फाटीचे आतमधील अंतर हे 14 फुटाच्या आसपास असेल। बॅरिकेड किती मीटर पर्यंत असेल? 900 फुटापर्यंत बॅरिकेडची व्यवस्था करण्यात येणार आहे आयोजकांच्या वतीने। आणि हे मैदान आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आणि मुंबईच्या नियमानुसार हे आपण मैदान आयोजित केलेलं आहे बिनजोडचं मैदान। आणि ह्याला प्रमुख उपस्थिती संदीपभाई माळी आणि आपले महाराष्ट्राचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे हे उपस्थित राहणार। परत विलास पैलवान, आपले ओळखीचे सरपंच संतोष मोडक, दत्ताभाऊ गायकवाड, अमोल गायकवाड आणि राहुल पैलवान आणि बाबा जगताप हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत मैदानाला। तर मी पोपट पालवे मैदानचा आयोजक। आम्ही सर्व मोरगाव शर्यत ग्रुप। मैदानचे नियम मुंबईप्रमाणे राहतील, कमिटी मुंबईची राहील, सर्व नियम मुंबईच्या याने होतील। फाट्यांचे अंतर 1100 फूट आहे, आतील अंतर 14 फुटाचे ठेवले दोन्ही फाट्यांच्या मध्ये आणि सर्व कमिटी मुंबईची राहील। खाली हुशारपासून वरती झेंडा पंच मुंबईचाच राहील, समालोचक मुंबईचे राहतील, लाईव्हवाले 3 कॅमेरे राहतील, वरती 2 कॅमेरे राहतील आणि मध्ये 1 कॅमेरा राहील। टायमिंग सकाळी मैदानी 8 वाजता चालू होईल आणि 3 वाजता नोंद बंद होईल। 3च्या पुढे कोणाची नोंद घेतली जाणार नाही। किती झालं तरी चिखल होणार नाही फाटीवर, माळाचं रान असल्यामुळे, आणि माती कशीच होणार नाही। तर गेल्या वर्षी जे आपल्याकडून माती राहिली होती ते आता आम्ही रोड रोलर फिरवणार आहे, वरची माती सगळी काढून टाकणार आहे। आणि फाट्यांचं रान बदललेलं आहे, गेल्या वर्षी पलीकडे होते, आता थोडं अलीकडे घेतलेलं आहे माळाचं रान आहे, त्याच्यामुळे फाट्यांना बैलांना कुठल्याही पळायला अडचण येणार नाही। पुढं थांबायला गाड्यांना अडचण नाही। पुढं 1200 फूट जागा मोकळी आहे। पुढं खाली पण गाड्या उभ्या राहायला जागा आहे भरपूर, त्याच्यामुळे कुठलीही बैलगाडी मालकांना अडचण येणार नाही आणि पाहणाऱ्यांनाही कुठल्या अडचण येणार नाही। 6 जुलैच्या आसपास आपल्याला या मैदानाची परवानगी मिळणार आहे आणि अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार हे सर्व मैदान पार पडणार आहे। तरी महाराष्ट्रातील सर्व चालकांनी, मालकांनी आणि शौकीनांनी या बिनजोडच्या घाटावरच्या पहिल्या मैदानाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे, ही सर्व शर्यत ग्रुप मोरगावच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत।